कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज आपला राजीनामा देण्याची आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे। पुढील मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। 4 उपमुख्यमंत्री असू शकतात। 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार नेतृत्वात हा मोठा बदल केला जाण्याचे चिन्ह आहे। सिद्धरामय्या यांनी आज सकाळी 9 वाजता मंत्र्यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धरामय्या यांनी आज राज्यपाल धावरचंद गेहलोत यांच्याकडे भेटीची वेळही मागितली आहे आणि त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं सत्तानाट्य पाहायला मिळणार आहे। तर हे नवं सरकार नेमकं कसं असणार आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। तर डी.के. शिवकुमारच मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। 4 उपमुख्यमंत्री होण्याची देखील शक्यता आहे। तर दलित, अल्पसंख्याक, ओबीसी उपमुख्यमंत्री असू शकतात। नव्या मंत्रिमंडळात युवांना अधिक संधी दिली जाईल असंही बोललं जात आहे। सध्याचे 15 ते 20 मंत्री नव्या मंत्रिमंडळातही कायम राहू शकतात। तर 2028च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळाची रचना करण्यात येईल। विरोधकांच्या नरेटिव्हचा विचार करूनही मंत्रिमंडळाची रचना करण्यात येईल। तर कर्नाटकात आता शिवकुमारांच्या रूपानं एकच सत्ता केंद्र राहणार असल्याचं समजतंय।